त्याच्यामध्ये जे मोबाईलचा मॉडेल जे आहे ते त्याचा व्हिडिओ आपल्याला सर्च करायचा. माउस युट्यूब वर गेलं नाही ते साईडला तू येऊन साईडला त्याला साईडला माऊसला साईडला घेऊन वाचन युट्यूब खालून सर्कलला वरी फिरून द्या. वाचन युट्यूब वर याच्यावर केले ते युट्यूब वर स्पॅन्ड चौथा बरे झाला राहू दे डाउनलोड करायचं कळालं आम्हाला. ऑलरेडी आहे आपल्याकडे रेडमी एक्स्ट्रा आणि एक्स्ट्रा फ्लॅश लॉक टाकलेला. आता ह्याच्यामध्ये काय होतं आपला डाटा जाते सगळा तर ते लॉक आपल्याला रीड सुद्धा करता येतं. त्याच्यामधलं SMS किंवा कॉन्टॅक्ट वाचवता येते आपल्याला. डाटा रीड सुद्धा करता येते आपला पण ह्याच्यात करता येईल ह्या टूल मध्ये. तर आपल्याला UMT मध्ये करावं लागतं. अँड्रॉइड मोबाईलचा डाटा वाचते की अँड्रॉइड काही मॉडेल तर वाचते काहीच नाही. माऊसच चालणार स्टार्ट. मोबाईल स्विच ऑफ करावं लागतंय. बॅटरी कमी त्याला सगळं प्रॅक्टिस UMT चालू झाल्याशिवाय आपल्याला UMT बघता येणार नाही. UMT मध्ये पण बघायचं जातं ना. कॉल करून UMT केलं एकदाच. असले मोबाईल बघ किती आपल्याकडे इथं टेबलला हे किंवा इथं मध्ये ड्रॉवर मध्ये तर ते डेड जरी असतील त्याला फ्लॅश करा चालू होते. जेवढे असतील तेवढे काढा. जिओची पूर्ण SPD असतील पाहिजे. जिओची फाईल डाउनलोड करा. इथे जिओचे मोबाईल आहेत तर SPD इथे असतील काही सेमच प्रोसेस आहे. फक्त फाईल डाउनलोड करावं लागेल आणि टूल डाउनलोड. त्याला USB ड्राईव्हची गरज नाही आपल्याला. तर बंद असतील सगळे बटनचे की SPD नाही कॉल करून त्याला रोजी आपले मोबाईल काल डबा आणला तर असं कस्टमरचे 2 मोबाईल होते. मोबाईल सापडणार गेले खाली सगळे मोबाईल काढून हुडकला असं
कनेक्ट होण्याला फुल चार्जिंग कनेक्ट बघायचं आणि याच्यामध्ये काही मोबाईल असते बटन करा प्रॅक्टिस